फुकुओका यांच्या विनासायास पद्धतीने शेती करत असताना त्याची जी 4 तत्वे आहेत, विना नांगरणी, विना खुरपणी, विना फवारणी, विना रसायन, याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. पहिलं तत्व आहे विना नांगरणी. आता विना नांगरणी शेती करायची म्हटलं का आपल्याला जवळजवळ ती अशक्य आहे असं वाटतं. परंतु निसर्गात कोठेही आपण ज्या पद्धतीनं नांगरानं वगैरे नांगरणी करतो तशा पद्धतीची शेती कोठेही नसते. निसर्गाची नांगरणीची पद्धत ही वेगळी आहे. विना नांगरणी किती महत्त्वाची आहे याच्याबद्दल एक मी माहिती सांगतो. एका सॉईल मायक्रोबायोलॉजिस्टचा एक रिपोर्ट आहे. त्यात असं पाणभर वर्णन आहे की एका मोठ्या शहरात मोठा भूकंप झालेला आहे आणि तो भूकंप झाल्यानंतर तिथं काय अवस्था आहे तर रस्ते सगळे तुटले फुटलेले आहेत, इलेक्ट्रिकचे खांब पडलेले आहेत, संदेशवहन जी काय यंत्रणा फोन वगैरे असते हे सगळं बंद पडलेलं आहे, पाण्याचं नळ बंद पडलेले आहेत वगैरे असं पाणभर वर्णन आहे. रोगराई पसरलेली आहे, हे आहे ते आहे. आणि शेवटी एकच वाक्य लिहिलेलं आहे, असं प्रत्येक वेळेस तुमच्या जमिनीत होतं ज्या ज्या वेळेस तुम्ही मेहनत करता. इतकं हे नांगरणी जमिनीसाठी विनाशकारी आहे. तुमच्या पायाखाली एक जग राहत आहे जे जमिनीच्या वरच्या जगासाठी अन्न तयार करतं. तर ते जग आहे ह्या सॉईल मायक्रोबायोलॉजीचं. आणि हे सॉईल मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय तर हे तुमच्या पिकाला अन्न तयार करून देणारी आचार्य आहे. आणि जिथं असं दर 15 दिवसाला, महिन्याला, वर्षातनं 4 वेळा अशा भूकंप होतो आहे, अशा ठिकाणी मग कोणी आपलं वसतिस्थान म्हणून निवडेल का? तर हे सगळे दोष आपल्याला ह्या नांगरणीचे दिसतात. निसर्गाचा स्वतःचा प्रयत्न नेहमीच हे सृष्टीचं सृजन करण्याचा असतो. त्यामुळं ज्यावेळेस आपण विना नांगरणी पद्धत स्वीकारतो त्यावेळेस ही जी मायक्रोबायोलॉजी आहे त्याच्यासाठीचं त्यांची घरं दारं तयार करणे हे सगळ्याची आपोआप निर्मिती होत असते. आणि निसर्ग कशा पद्धतीनं भुसभुशीत जमीन तयार करतो हे आपण आपल्या शेतातल्या बांधावर पाहू शकतो. जिथं आपण कधीच मेहनत करत नाही तितकी भुसभुशीत जमीन आपल्या शेतात क्वचितच असते. मग आपण जिथं मेहनती करूनसुद्धा तेवढी भुसभुशीत जमीन होत नाही आणि तिथं मात्र होती. परंतु त्याचा आणखी ॲडिशनल फायदा काय आहे की ज्यावेळेस आपण मेहनत बंद करतो त्यावेळेस त्या जमिनीची कणरचना तयार व्हायला चालू होते. आणि ही कणरचना का गरजेची आहे तर तुमच्या पिकाच्या ज्या काही मुळे आहेत त्या जमिनीत खाली आहेत आणि त्याला तिथून अन्नद्रव्य आपल्याला घ्यायचे आहे. परंतु पिकाला अन्न घेत असताना आणि मायक्रोबायोलॉजीला ते अन्न तयार करत असताना ऑक्सिजनची गरज आहे. त्यासाठी हे जमिनीची कणरचना फार महत्त्वाची आहे. आणि ती कणरचना ज्यावेळेस तुम्ही विना नांगरणी तत्त्व चालू करता त्यावेळेस बनत असते. विना नांगरणी पद्धतीचा आणखी एक फायदा म्हणजे ज्यावेळेस आपण विना नांगरणी पद्धतीने शेती चालू करतो त्यावेळेस जी काही जमिनीची कणरचना सुधारते. त्यामुळं आपल्याकडं जो काही पाऊस पडतो तो पाऊस संपूर्णपणे जिरावला जातो. विना नांगरणी चालू केली का तो जमिनीची सॉईल स्ट्रक्चर सुधारतं आणि त्यामुळं तो पाऊस संपूर्णपणे आपण आपल्या जमिनीत जिरवू शकतो. आता आमचा स्वतःचा अनुभव आहे की गेल्या वर्षी 24 तासात 165 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर सर्व बाकी परिसरात पूरसदृश्य परिस्थिती असताना आमच्या शेतात मात्र कुठेही पाणी थांबलेले नव्हते. सर्व पाणी जागच्या जाग्यावरच जिरत होते. आम्ही म्हणत असतो की आम्ही इंचावर धरण बांधलेलं आहे. त्यामुळं प्रत्येक इंचावर पडलेला पाऊस हा त्या जमिनीत त्या धरणात साठतो, तो जमिनीत जिरतो आणि अगदी त्याच्या जमिनीच्या इन्फिल्ट्रेशन कपॅसिटीपेक्षा जादा जर पाऊस पडावा लागला किंवा शेजारच्या शिवारातील पाणी आमच्या शेतात आल्यानंतर ते जास्त झाल्यामुळे ते वाहू लागले तर स्वच्छ फिल्टरच्या पाण्यासारखे पाणी वाहत असते. आणि ज्यावेळेस आपण पावसाळ्यात पाहतो की
जे काही पावसाचं पाणी वाहत असतं ते अत्यंत गढूळ असतं. आणि ही गढूळता म्हणजे काय आहे, तर तुमच्या जमिनीतली सुपीक माती वाहून जात आहे. सुपीक मातीचे कण आणि वॉटर सोल्युबल न्यूट्रिएंट्स देखील वाहून जात आहे. आता वॉटर सोल्युबल न्यूट्रिएंट्स जी वाहून जात आहेत त्याला काय आपण करू शकत नाही, परंतु जी सुपीक माती जी वाहून जाती आहे ती मात्र मोठ्या प्रमाणात आपण ओढ्याला, नदीला किंवा समुद्राला दान करत असतो. आणि विना नांगरणी चालू केल्यानंतर ती वाहून जाणारी माती आपण जाग्यावरच थांबवतो आणि पावसाचं जमिनीत मुरण्याचं प्रमाण वाढवतो. त्यामुळं हा एक त्याचा फायदा होतो. विना नांगरणी जेव्हा आपण चालू करतो, पद्धतीची शेती चालू करतो, तेव्हा आपल्या शेतात गांडूळं, वाळवी अशा असंख्य सूक्ष्मजीवाचं कार्य वाढत जातं आणि त्याचा फायदा आपल्या पिकाला हा मिळतच असतो. विशेषतः हे बॅक्टेरिया आणि फंगस अशा 2 टाईपचे मायक्रोबायोलॉजी असतात जे आपल्या शेतात काम करत असतात. नांगरणी केल्यानंतर साधारणतः हे बॅक्टेरियाचं प्रमाण वाढतं तेवढ्या तात्पुरतं आणि आपल्याला पीक चांगलं आल्याचा फायदा होतो, परंतु ते तात्पुरता फायदा असतो जे लाँग टर्ममध्ये तुमच्या जमिनीचं नुकसान करत असतो. आपल्याला जमिनीवरती जरी काही जाणवत नसतं तर जमिनीखाली जसं हे आपण इंटरनेटचं म्हणतो मायाजाल आहे असं म्हणतो, तसं जमिनीखाली ह्या सर्व बुरशी, मायक्रोबायोलॉजी ह्या सगळ्यांचं एक असं इंटरनेटसारखं कनेक्शन असतं जे एकमेकाशी जोडलं गेलेलं असतं. ही मायक्रोरायझा जी बुरशी असते ही आपल्या पिकाला सर्व अन्नद्रव्य उपलब्ध करून देत असते आणि असे सर्व कार्य हे विना नांगरणी चालू केल्यानंतर होतच असतं. आता हे साधारणतः आपल्याला जाणवणारी विना नांगरणीची फायदे दिसत आहेत, परंतु निसर्गात असे त्याचे कदाचित असंख्य फायदे असतील आणखी सुद्धा जे मला माहीत नाहीत. आता आपण विना खुरपणी या तत्वाबद्दल चर्चा करू. विना खुरपणी करायचं म्हटलं का आपल्याला आपल्या शेतात सर्वत्र तणाचं जंगल झालेलं आहे आणि ह्या जंगलात आपण शेती कशी करणार असं पहिला प्रश्न पडतो. तर तण म्हणजे काय? आपल्याला तण म्हणजे एखाद्या जागी नको असणारं वनस्पती उगवली, परंतु आपण जी शेती करतो ती सर्व एकपीक पद्धती असते. निसर्गात एकपीक पद्धती नाही आणि हे आपल्याला मात्र शेती एकपीक पद्धतीचीच करावी लागते. त्यामुळे एकपीक पद्धतीचे जे काही दोष आहेत ते सर्व दोष हे तण कमी करत असतात. आता कसं करत असतात तर प्रत्येक सजीव, आता हे जे काही वनस्पती आता हे सीताफळाचं झाड असेल, हे इथं जन्मलं इथंच मरणार आहे, त्यामुळे याची खाणं पिणं सगळी सोय इथंच केलेली आहे. परंतु इथं मग ह्या एकाच जागेत स्थिर असताना तर हे दररोज काहीतरी त्याज्य पदार्थ बाहेर टाकते, म्हणजे मल विसर्जन करत असतं. आता त्या मलविसर्जन करण्यामुळं सातत्यानं त्याच्या ज्या मुळाचा जो काही रिझोस्पियर म्हणतो तो रिझोस्पियरमध्ये एक अनहायजेनिक वातावरण निर्मिती होत असते आणि ही वातावरण निर्मिती ही म्हणजे आपल्या मुख्य पिकानं सोडलेले त्याज्य पदार्थ कमी करून म्हणजे खाऊन ही तणं वाढत असतात. त्यामुळं जमिनीचं प्युरिफिकेशन करण्याचं काम तणं करत असतात. आपल्याला हे विशेषतः कुठं चांगल्या पद्धतीत जाणवतं की आपण जेव्हा पीक बदल करतो, एकदल नंतर द्विदल, द्विदल नंतर एकदल वगैरे, त्यावेळेस किंवा सातत्यानं एखादंच पीक आपण एखाद्या जमिनीत घेतलं तर ते पीक येत नाही, पण पीक बदल केला का नवीन पीक चांगलं येतं. कारण काय तर ते एकच पीक जेव्हा सातत्यानं असतं तेव्हा त्यानं जे काही त्याज्य पदार्थ सोडलेले असतात त्यामुळे ती जमिनीतलं वातावरण दूषित झालेलं असतं, त्यामुळे ते त्या पिकाला मारक असतं, परंतु दुसऱ्या पिकाला मात्र ते उपयोग असतं. तसं आपलं मुख्य पीक जे असतं त्याचं जे काही त्याज्य पदार्थ असतात ते त्याज्य पदार्थ खाऊन हे तणं वाढत असतात आणि हे आपल्या मुख्य पिकासाठी स्वच्छ वातावरण करत असतात. हे एक फायदा. दुसरा फायदा काय की या पृथ्वीवरची जी काही एनर्जी आहे ती फिक्स आहे, परंतु तरीही पृथ्वीचं हे काही सजीव सृष्टीचं सृजन चालू आहे. त्याचं कारण म्हणजे सूर्याचा प्रकाश जो पृथ्वीवर येतो आणि तो फोटोसिंथेसिसनं इथं एनर्जी म्हणून राहतं. आता तुमचं जे मुख्य पीक आहे त्याला लागणारी जी काही सोलर एनर्जी आहे साधारणतः आपल्या बागात 12,000 फूट कॅन्डल लाईट सूर्यप्रकाश मिळतो.
आता सीताफळाला 4000 फूट कॅन्डलच लाईट लागली. राहिलेले 8000 फूट कॅन्डल लाईट जो वाया जातो किंवा हा मधल्या पट्ट्यात जो काही मोकळा भाग आहे तिथलं जमिनीवर पडणारा सूर्यप्रकाश जो वाया जातो तो सूर्यप्रकाश साठवण्याचं काम आणखी हे तणं करत असतात. त्यामुळं ते तणाला आपण म्हणतो की तण खाई धन, पण तसं नाही आहे. तण देई धन हेच बरोबर आहे. कारण सजीव सृष्टीचा नियम काय आहे की घेणं चिमटभर आणि देणं खंडीभर. आता ही जर तणं कुठलीही वनस्पती जेव्हा आपण वाळवली आणि त्याला वाळवल्यानंतर त्याला पेटवल्यानंतर जी काही राख खाली उरती तेवढीच ह्यानं जमिनीतून घेतलेली न्यूट्रियंट्स आहे. परंतु जळताना जी काही उष्णता बाहेर पडली ती अधिकची सोलर एनर्जी ही त्यानं साठवलेली असते, ती बाहेर पडते. आणि जेव्हा हे तणं किंवा पाचोळा तणं इथंच कुजून इथंच मरतात त्यावेळेस ही ॲडिशनलची सोलर एनर्जी आपल्या जमिनीला मिळत असते, ज्याच्यामुळे आपली जमीन सुपीक होत असते. आणखी काय होतं तर ही तणाची जी काही तणं आपल्याला वरती जेवढा पार्ट दिसतो तेवढाच पार्ट त्याचा खाली असतो. जमिनीत खूप मोठ्या प्रमाणात त्याच्या मुळ्या पसरलेल्या असतात. त्या मुळ्या पसरलेल्या असतात. जेव्हा हे तणं त्याचं लाईफ सायकल पूर्ण करतं त्यावेळेस ते मरतं, त्यावेळेस त्याच्या जमिनीतल्या मुळांचं जाळंसुद्धा आपल्याला वापरता येतं, म्हणजे जमिनीच्या सुपीकतेसाठी वापर करतं. वरच्या पार्टमधला थोडा CN रेशो कमी असल्यामुळे ते हलका कार्बन दर्जाचा कार्बन असतो, पण जमिनीत जी काही मुळं असतात ते अत्यंत जास्त CN रेशो असणारे असतात. त्यामुळे जमीन ते सुपीक करण्याचं काम करत असतं. आणखी फायदा काय तर ही तणं जेव्हा कुजतात त्यावेळेस त्या जमिनीत त्याच्या पोकळ्या तयार होत असतात. त्यामुळे जमिनीला तणची मुळ्या म्हणजे जमिनीला ह्युमिक ॲसिड इंजेक्शन न देणे असा प्रकार म्हटलं तरी आपल्याला चालेल. हा हे एक फायदा असतो. आणि बऱ्याचदा काय होतं की तुमच्या पिकावर बरेचशी थ्रिप्स वगैरे असे काही किडी वगैरे येत असतात, परंतु ते जमिनीवर जेव्हा तणाचं तुमच्या आच्छादन असतं, जिवंत तणाचं मल्चिंग असतं त्यावेळेस ते साधारणतः तिथं त्या तणावरच ते जगतात. त्यामुळे तुमच्या मुख्य पिकाला संरक्षण मिळतं. मुख्य पिकाला अनहायजेनिक व आरोग्यपूर्ण वातावरण निर्माण झाल्यामुळं त्याची हेल्थ चांगली राहते, त्यामुळं त्याच्यावर रोगराई कमी येते. आणि आपल्याकडं रब्बी हंगामात काय होतं की रब्बी हंगाम हा हवेतल्या ह्युमिडिटीवर चालतो. ते हवेतली ह्युमिडिटी जास्तीत जास्त खेचून घ्यायचं काम हे तणं करत असतात. आपण जर रब्बी हंगामात आपल्या तणातनं किंवा पिकातनं चालत राहिलो तर आपल्याला जाणवतं की जमिनीवर त्या तणावर भरपूर पाणी आहे, दवबिंदू साठलेले. हे दवबिंदू म्हणजे काय आहे तर हवेत असणारी ह्युमिडिटी दररोज ती त्या तणामुळं जमिनीवर येते आणि दररोज तुमच्या शेतात 1-2 मिलीमीटर पाऊस पडतो अशी परिस्थिती निर्माण असते. ते जर तुमची जमीन स्वच्छ असेल तर मोकळ्या मातीवर ही हवेतली ह्युमिडिटी गोळा होत नाही. परत उन्हाळ्यात जेव्हा असा प्रश्न येतो की उन्हाळ्यात जेव्हा जमिनीचं सॉईल टेम्परेचर खूप वाढतं त्यावेळेस हे तणं तुमचं तिथं जमिनीवर मायक्रो क्लायमेट तयार करायचा प्रयत्न करतात. आपल्याला मात्र वाटत राहतं की तणं ही पिकाच्या पाण्याशी स्पर्धा करत आहे, परंतु फोकावकांनी सांगितलं की जमिनीवर एक नुसतं माती आहे त्यावेळेस जमिनीतून होणारं पाण्याचं उत्सर्जन हवेत हे जवळजवळ 80% असतं. आणि त्याच्याऐवजी तुमच्या जमिनीवर पाचट वगैरे अशा मूर्त जैव पदार्थाचं मल्चिंग असतं त्यावेळेस ते 50%वर आहे. आणि ज्यावेळेस तणं असतात, आता तणंसुद्धा जगण्यासाठी जमिनीतून पाणी घेत असतात, परंतु ते कमी असतं. त्याच्याऐवजी तिथं जे मायक्रो क्लायमेट तयार होतं त्याचा म्हणजे एकंदरीत आपली पाण्याची बचतच होते असं आपल्याला दिसतंय. जमिनीत उगवणारी विविध पद्धतीची तणं जरी नुसता अभ्यासाचा विषय ठेवला तरी तो एका माणसाला त्याच्या आयुष्यात पूर्ण करणार नाही इतका आघात विषय आहे. कुठल्याही जमिनीत कोणतंही तण आकारण उगवत नाही. त्या जमिनीला ती जमीन सुधारण्यासाठी ज्याची गरज आहे तीच तणं तिथं उगवत असतात. त्या जमिनीतली खाली खोलवर गेलेली जी काही न्यूट्रिएंट्स जी वरच्या थरात नसतात ती वरच्या थरात आणून टाकण्याचं कामसुद्धा तणं करत असतात. त्यामुळे तणाचे हे असंख्य फायदे जर आपल्याला मिळवायचे असतील तर विना खुरपणी याला पर्याय नाही. तिसरे तत्व आहे विना फवारणी. तुमच्या हवामानात येणारी पिकं जर तुम्ही लावली तर
फवारणीची गरज पडतच नाही. परंतु आपण काय करतो की आपल्या हवामानात न येणारी पिकं दुसऱ्या देशातली, दुसऱ्या हवामानातली पिकं लावतो आणि त्याला फवारणीची गरज निर्माण होते. आता आपल्या हवामानात येणारी पिकं लावल्यानंतरसुद्धा आपण त्याला खत, पाणी किंवा जादा उत्पादन ह्याच्या हव्यासापोटी जे काही कामकाज करत असतो, त्यामुळं त्याची फोपसी वाढ व्हायला लागते आणि त्याच्यावर मग कीड आणि रोगाचा हल्ला होतो आणि आपल्याला फवारणी करण्याची गरज निर्माण होते. निसर्गाने रोग आणि किडी याची निर्मिती 2 गोष्टीसाठी केलेली आहे. एक तर लुळ्या पांगळ्याला मुलं होता कामा नये, कारण पुढची पिढी सशक्त झाली पाहिजे. त्यामुळं जे असं अशक्त बीज आहे ते नष्ट झालं पाहिजे, ह्याच्यासाठी त्याच्यावर रोग आणि किडी येऊन ते नष्ट करायचा प्रयत्न करत असतो. दुसरा विषय आता आपल्या शेतीच्या बाबतीत काय आहे, तर आपण खत, पाणी, रासायनिक खते हे देऊन आपली पिकं ही फोपसी करत असतो. त्यामुळे हे जे असं दुसऱ्याचं खाऊन ते गरजेपेक्षा जास्त असं फोपसं झालेलं आहे, अशाला शिक्षा ह्याच्यासाठी रोग आणि किडीची निर्मिती झालेली आहे. जर तुमची पिकं नैसर्गिक वातावरणात नैसर्गिक पद्धतीने सुदृढ पद्धतीनं वाढली तर त्याच्यावर कुठलीही रोगराई येत नाही. त्यामुळं फवारणीची गरज निर्माण होतच नाही. सर अल्बर्ट हॉवर्ड नावाचे एक शास्त्रज्ञ आपल्या भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात काम करत होते. ते म्हणतात की तुमच्या पिकावर येणारी रोग आणि कीड हे तुमचे मित्र असून तुमच्या प्रॅक्टिसमध्ये काहीतरी चुकतं हे सांगण्यासाठी आलेले आहेत. आता असं काही म्हटल्यानंतर आपल्याला एकदम धक्काच बसतो. रोग आणि कीड ही माझी मित्र कसे काय आहे? तर तुम्ही जे काही खत, पाणी म्हणजे जादाचं जे काही कामकाज करत असतात, त्यामुळं त्या पिकाची अवस्था ही म्हणजे शारीरिक अवस्था ही रोग येण्यास किंवा कीड येण्यास पूरक होते आणि त्याच्यावर म्हणून ती किडी येत किंवा रोग येत असतात. त्यामुळं ते जर सशक्त असेल तर त्याच्यावर कुठलाही कीड रोग येणार नाही, हे आपण अनुभवू शकतो. निसर्गात जे काही कीड आणि रोग असतील त्यातले 85% प्रजाती ह्या सृष्टीचे सृजन करण्यासाठी उपकारक आहे. कोणी एकेकाळी आपण काहीच करत नव्हतो तेव्हासुद्धा मातीच्या गोळ्यापासून पृथ्वीचं जे काही सृजन झालेलं आहे ते निसर्गानं स्वतः केलेलं आहे. रोग किंवा कीड याच्या जे काही प्रजाती आहेत त्याच्या 85% प्रजाती ह्या खरं तर सजीवसृष्टीला उपकारक आहे. फक्त 15% ज्याला आपण शत्रुकीड म्हणतो किंवा रोग म्हणतो त्या पद्धतीचे आहेत. बाकीचे सगळे उपकारक आहेत. आणि हे जे काही शत्रुकीड ज्याला आपण म्हणतो त्याला मी तर म्हणत असतो की तो पोलीस फोर्स आहे. की समाजात जर असे काही समाजविघातक गोष्टी घडायला लागल्या तर त्या कंट्रोल करण्याचं काम हे पोलीस करतं. तसंच तुमचं पीक हे लुळं पांगळं आहे किंवा फोपसा आहे, ह्या दोन्ही स्थितीत त्याला ते नष्ट करण्यासाठी ही कीड आणि रोग आहेत. 85% प्रजाती ज्या काही मित्र आपल्याला म्हणजे सृष्टीचं सृजन करण्यासाठी ज्या उपयोगी पडतात त्या असताना आपल्याला मग हे फवारे वगैरे मारायची गरजच खरं तर नाही. परंतु आपल्या ह्या ज्या काही निसर्गविरोधी कृती असतात त्यामुळं आपल्याला त्याची गरज निर्माण झाली आहे असं आपल्याला वाटत असतं. आणि ज्यावेळेस आपण असे काही कीटकनाशकं किंवा बुरशीनाशकं मारत असतो त्यावेळेस ह्या किडींना किंवा ह्या बुरशीला खाणारे ज्याला आपण मित्रबुरशी किंवा मित्रकीड म्हणू शकतो ती जास्त प्रमाणात अगोदर मारतात. कारण ते जास्त या म्हणजे शत्रुकीड किंवा शत्रुबुरशीपेक्षा जास्त संवेदनशील असतं. आता आम्ही पूर्वी द्राक्ष पिकवायचो त्यावेळेस मी पाहिलेलं आहे की मी कीटकनाशकं म्हणून वापरायचोच नाही, फक्त निंबोळी तेल वापरायचो आणि बुरशीनाशकं मात्र वापरायचो. आता बुरशीनाशकं हे काही किडीला मारतात असं काही वाटत नाही कधी. परंतु मी पाहिलेलं आहे की फक्त मॅन्कोजेबसारखे बुरशीनाशक जरी आपण पाण्यात टाकून मारलं
तर क्रायसोपर्लासारखा मित्रकीट जो मावा वगैरे खातो तो मरून म्हणजे त्याच्या नुसत्या पाण्याच्या प्रेशरनं किंवा पाण्यात त्यानं त्याची तो पाण्याला असं चिकटून बसलं मेलेला पाहिलेला आहे. मग तसं हे मग जे कीटकनाशक नसतानासुद्धा जर कीड मरत नाहीत, तसंच हे जे कीटकनाशकं आपण मारतो तसं ते शेवटी ही कीटकनाशकं बुरशीनाशकं शेवटी जमिनीवरच पडतात आणि त्यामुळं हे सगळ्या म्हणजे नुसते आपल्या वरच्या कीड आणि रोगासाठीच ते हानिकारक आहे असं नाही आहे, तर जमिनीतली जी काही मायक्रोबायोलॉजी त्याच्यासाठी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात हे कीटनाशकं आणि बुरशीनाशकं हानिकारक ठरतात. ह्याचा आणखी एक अनुभव मी घेतलेला आहे की मी तर आता विना नांगरणी विना खुरपणी शेती गेले 10-15 वर्ष झालं करतो. त्यामुळे माझ्या शेतात असा ह्या काडी कचऱ्याचा असा 4 इंचाचा थर लागलेला आहे. असा असताना त्यावर्षी मी द्राक्षाच्या रुस्टॉक बागेत ग्राफ्टिंग केल्यानंतर ते जे काही द्राक्षाची रुस्टॉकच्या काड्या वगैरे पडलेल्या आहेत ते तिथं थोड्याशा कामकाजाला अडचण करायला म्हणून मी ते काढून आमच्या एका शेजारच्या मोकळ्या जमिनीत टाकल्या आणि हे साधारणतः ऑगस्ट-सप्टेंबरमधली घटना आहे. आणि नंतर जानेवारीत वगैरे मी ते उचलून आपलं परत कुजले म्हणून बागेत आणून टाकायसाठी गेलो, तर तिथं असं लक्षात आलं की मला जमिनीवर ते त्यातले जवळजवळ 80-90% पार्ट पूर्ण कुजून त्याचं गांडूळ खत झालं. मग आता जिथं माझ्या प्लॉटमध्ये मात्र जिथं भरपूर काडी कचरा आहे, भरपूर पाणी आहे वर्षभर, तरीसुद्धा गांडुळांची कार्य तेवढं मला दिसत नसताना त्या कोरडवाहू जमिनीत मात्र इतकी गांडुळांनी कार्य का केलं असं मला प्रश्न पडला. तर मग लक्षात आलं की का असं होतं आहे, तर तिथं जे काही कीटकनाशकं बुरशीनाशकं ही तिथं त्या जमिनीत नव्हती जात, त्यामुळे तिथं गांडूळ पाण्याची उपलब्धता कमी असतानासुद्धा अत्यंत उत्तम पद्धतीनं काम करत होतं. आणि माझ्या द्राक्षाच्या प्लॉटमध्ये मात्र ही सगळी उपलब्ध असतानासुद्धा ते गांडूळ काम करत नव्हतं. कारण का तर हे वापरली जाणारी कीड आणि बुरशीनाशक. त्यामुळं कोणतेही आपण जेव्हा हे फवारे वगैरे करत असतो तेव्हा ही सगळी सिस्टीम आपण बिघडत असतो. ॲक्च्युली निसर्ग हा इतका सूक्ष्म आणि इतक्या कड्यांनी एकमेकाशी जोडल्या गेलेला आहे. एखादी कडी जेव्हा आपण तोडतो त्यावेळेस ती सिस्टीम पुनर्स्थापित व्हायला खूप वेळ लागतो. मानवाच्या एखाद्या शेतकऱ्याच्या त्यानं त्याच्या शेतीच्या 10-15 वर्षाच्या काळात जे काही कृती आपण करत असतो त्या निसर्गाच्या पुढच्या 1000 वर्षात न भरून येणाऱ्यासुद्धा काम आपण करत असतो. आणि आपल्याला मात्र नैसर्गिक शेती किंवा ऑर्गॅनिक शेती केलं का लगेच 2-4 वर्षात रिझल्ट पाहिजेत ते काही होणार नाही, होत नसतं. त्यामुळं आपण हे जमत नाही म्हणतो. आता आपण पाहतो आहे की कीडनाशक असू द्या, बुरशीनाशक असू द्या, नाहीतर तणनाशक असू द्या, ह्याची आपल्याला जास्तीत जास्त गरज वाढत चाललेली आहे. कारण त्याला प्रतिकारक्षम अशा किडी, रोग, बुरशी, तणं निर्माण व्हायला लागली. आणि मग आपण हे कुठंपर्यंत जाणार आहोत? तर हे सर्व आता मी तर अनुभव घेतलेला आहे की यातलं मी काहीही करत नाही, तरी परंतु माझं सस्टेनेबल शेती पद्धतीत चालू आहे. त्यामुळं विना फवारणी हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं, तेवढ्याच महत्त्वाचं एक तंत्र आहे. आता शेवटचं तत्त्व म्हणजे विना रसायन. आता विना रसायन म्हणजे फवारणीसाठी वापरली जाणारी रसायनं वगैरे तर बॅन झालीच, परंतु जी रासायनिक खतं म्हणून आपण जे काही वापरतो जमिनीत ते सुद्धा चालणार नाही. रासायनिक फुकावका म्हणतात की रासायनिक खतं वापरल्यानंतर तुमच्या पिकाची वाढ तुम्हाला जास्त झालेली दिसेल, परंतु तिथलं जे काही जमिनीतलं किंवा सगळं जे काही वातावरण नैसर्गिक वातावरण आहे ते म्हणजे ज्याची नुकसान भरपाई आपण करू शकत नाही इतकं मोठ्या प्रमाणात बदललेलं असतं. आणि अशी जी रासायनिक खतं वगैरे टाकल्यानंतर जी काही तुमची फोपसी पिकं होतात त्याच्यावर कीड आणि रोगाचा हल्ला हा वाढतच असतो. निसर्ग हा स्वयंपूर्ण, स्वयंपोषी, स्वयंविकासी आहे. त्याला रासायनिक खताची गरज अजिबात नाही आहे. मग तुमच्या जमिनीच्या वरच्या 4 इंचाच्या थरातसुद्धा जर आपल्याकडे जो काही सॉईल टेस्टिंगचा रिपोर्ट असतो त्यातली जर अन्नद्रव्याची पातळी पाहिली आणि त्याला 4 इंच गुणिले 1 एकराचं 43,000 स्क्वेअर फूट वगैरे ह्यानं जर गुणलं तर जी काही न्यूट्रियंट्स आहेत ती पुढच्या हजारो वर्ष पुरतील इतकी असतात. आपल्या पिकाची गरज साधारणतः 50
किलो NPK असते. परंतु मग तरी पण आपल्याला दिसते की रासायनिक खतं नाही वापरली का आपल्याला ते मात्र उपलब्ध होताना म्हणजे पिकं चांगली येताना दिसत नाही. आता मुळातच रासायनिक खताचा शोध हा खरं तर शेतीसाठी लागलेलाच नव्हता. नायट्रोजन, अमोनियम नायट्रेट हे दुसऱ्या महायुद्धात बॉम्बस्फोट करण्यासाठी वगैरे वापरणारं एक केमिकल होतं. आणि नंतर युद्ध संपल्यानंतर त्याचा आता एवढे मोठे कारखाने उभारले, त्याचं काय करायचं म्हणून त्याचा उपयोग शेतीत होतो हे शास्त्रज्ञांनी शोधून काढले आणि ते आपल्याला शेतीत वापरायला आपण चालू केलं. सुरुवातीला आपल्याला ते फुकट दिली घ्यायची, आपण वापरत नव्हतो, मग आपण वापरायला चालू केली. आता मात्र ते आपल्या जमिनीला त्याच्याशिवाय आपलं जमतच नाही अशी स्थिती झालेली आहे. आता हे असं दिसतंय, परंतु तरीसुद्धा आम्ही म्हणतो, इकडे दुसऱ्या बाजूला म्हणतो की हे स्वयंपोषी शेती आहे आणि याला काही रासायनिक खताची गरज नाही. तर असं कसं काय मग? तर ॲक्च्युली कसं आहे की तुमचं जे काही पीक असतं ते पीक आणि जमिनीतली सॉईल मायक्रोबायोलॉजी यांचं एक सहजीवन असतं. तो आपलं पीक जे काही अन्नद्रव्य फोटोसिंथेसिसनं तयार करतं त्यातला काही पार्ट, त्याला शास्त्रज्ञ लिक्विड कार्बन म्हणतात, ते जमिनीत सोडतं. मग कोणासाठी सोडतं? तर ह्या मायक्रोबायोलॉजीसाठी सोडतं. आणि त्या मायक्रोबायोलॉजीला ते अन्न मिळाल्यानंतर त्यांना संदेश दिलेले असतात की मला कुठले न्यूट्रियंट्स हवे आहेत. मग ते जे काही न्यूट्रियंट्स जमिनीतले असतात ते न्यूट्रियंट्स ते मग सॉईल बॅक्टेरिया असतील, फंगस असेल, मायक्रोरायझासारखी बुरशी असेल, हे सगळे त्याचं उपलब्ध करून पिकाला देत असतात. असं ते एक सुंदर असं सहजीवन असतं या सर्वांचं. मग आता आणि हे बॅक्टेरिया किंवा हे सगळे हे जमिनीतला जो काही साठलेला ह्युमस म्हणतो आपण, ऑर्गॅनिक कार्बन आहे, त्याचाही वापर करत असतात. ह्या दोन्हीचा वापर, पिकानं सोडलेला कार्बन आणि जमिनीतला असणारा कार्बन ह्याचा वापर करून हे सगळ्या वनस्पती सृष्टीचं पोषण होत असतं. तर जेव्हा आपण रासायनिक खतं टाकतो तेव्हा काय होतं? तर ते रासायनिक खतं टाकल्यानंतर जे काही जमिनीतला ते ऑर्गॅनिक कार्बन वापरून ते तुमच्या पिकाला अन्नद्रव्य उपलब्ध होतात. मग आता पिकाला जेव्हा स्वतः ऑर्गॅनिक ते जे काही लिक्विड कार्बन म्हणलो आपण की त्यानं फोटोसिंथेसिसनं बनवलेलं अन्न ते पीक सजीवसृष्टीला सोडत असतो जमिनीतल्या. त्याच्याऐवजी त्याला जर विनासायास जर हे अन्नद्रव्य उपलब्ध व्हायला लागली तर त्याला त्याची गरज भासत नाही. त्यामुळे ते पीक जमिनीतल्या सजीवसृष्टीसाठी जो काही ऑर्गॅनिक लिक्विड कार्बन सोडत असतं ते बंद होतं. आणि त्यामुळं मग काय होतं की ही जमिनीतली जी सगळी सजीवसृष्टी आहे त्याचं अन्न बंद होतं. त्यामुळे ती सगळी सजीवसृष्टी सुप्त अवस्थेत जाते, काम करणं बंद करते, कारण त्याला खायलाच मिळत नाही आहे. म्हणजे तुमच्या घरात तुम्हाला अन्न तुम्ही जरी आणून ठेवलं तरी ते बनवून देणारा तुमची आई असते किंवा आचारी म्हणून जमिनीतला. पण हा आचार्याचं आहार मात्र वेगळा आहे आणि तुम्हाला अन्न बनवून द्यायचा आहार वेगळा आहे. तर त्या आचाराला जेव्हा त्याचं खायलाच मिळत नाही त्यावेळेस तो तुमचं स्वयंपाक करायचा बंद करतो आणि त्याला तुम्हाला कुठून तरी बाहेरून डबा आणून तुम्ही जेवण करायला लागतं. त्यामुळं तुमचं वागतं, त्यामुळं ते आचारी मात्र काम करायचं बंद होतं. त्यामुळं हे रासायनिक खतं दिल्यानंतर तुमच्या जमिनीतली जी काही सॉईल मायक्रोबायोलॉजी पिकाला अन्न उपलब्ध करून द्यायचं ती बऱ्यापैकी कमी करते. त्यामुळे तुमची जी काही नुसतं नायट्रोजन दिलं, पोटॅश दिला आहे तेवढ्यापुरते थोडंफार ते बॅक्टेरिया किंवा काही उपलब्ध करून देत असतील. परंतु जी काही अत्यंत विस्तृत अशी जी काही मायक्रोबायोलॉजी ती मायक्रोरायझा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काम करण्याचं बंद करतात. आणि मग आता आपल्याला फक्त 16 न्यूट्रियंट्स माहीत आहे. खरं तर आजही त्या मेटल चार्टमध्ये, न्यूट्रियंट्सच्या चार्टमध्ये बऱ्याच जागा मोकळ्या ठेवलेल्या आहेत. त्यामुळं अशा हजारो अनगिनत न्यूट्रियंट्स आहेत की ज्याची आपल्या पिकाला गरज असते. आणि हे आपण जेव्हा ठराविकच रासायनिक खतं वगैरे देतो तेव्हा ते थोडीच अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात मिळतात, बाकीचे मिळतच नाही आहेत. आणि याचा परिणाम म्हणून ते एक बॅलन्स बिघडतो सगळ्याचा. त्यामुळं जे काही पूर्वी आपल्या अन्न कुठलंही अन्न असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल किंवा फळं असतील, त्याला जी काही पूर्वी जी काही एक स्वाद होता तो आता स्वाद राहिलेला नाही. ठराविकच अन्नद्रव्य आणि इम्बॅलन्स पिकं असल्यामुळं आणि हे सगळं ह्या रासायनिक खतं टाकल्यामुळं होत आहेत. त्यामुळं आपल्याला पुन्हा एकदा परिपूर्ण ही यंत्रणा जर तयार करायची असेल, अत्यंत स्वादिष्ट सकस अशी पिकं तयार करायची असतील तर आपल्याला रासायनिक खताचा वापर हा बंदच करावा लागेल. रासायनिक खताचा वापर आपण बंद केल्यानंतर आणि हे
विना नांगरणी, विना खुरपणी, विना फवारणी आणि विना रसायन अशा पद्धतीने जेव्हा आपण काम करू तेव्हा ही सर्व सजीव सृष्टी कामाला लागेल आणि आपल्या जमिनीतून पिकणारं अन्न हे अत्यंत सकस आणि ती पिकं इतकी सुदृढ असतील की त्याला कोणत्याही फवारणीची वगैरे गरज लागणार नाही, हे सगळं होईल. आता विना नांगरणी, विना खुरपणी, विना फवारणी, विना रसायन ही फोकाकांनी 4 तत्त्व सांगितले. परंतु तरीसुद्धा हे करत असताना तणाचं जंगल झाल्यानंतर आपल्याला पिकं काढण्यासाठी वगैरे फिरण्यासाठी सुद्धा या तणाच्या जंगलातनं कामकाज करणं थोडंसं अवघड वाटायला लागत होतं आम्हाला. आणि मग हा प्रश्न थोडासा कसा सोडवायचा असं वाटत असताना ॲलन सॅव्हरी म्हणून एक आंतरराष्ट्रीय संशोधक आहे, त्यांचं संशोधन वाचनात आलं. तर त्यांनी सांगितलं की सुनियंत्रित पद्धतीनं जनावराचा वापर करा, चराई करा आणि तुम्ही त्याचे फायदे घ्याल. त्यांनी काय सांगितलं आणखी की बाबा जेव्हा ही तणं नुसतीच अशी उभारतील आणि इथंच वाढतील त्यावेळेस ह्या तणातल्या ऑर्गॅनिक कार्बन आहे त्याचा फक्त ऑक्सिडेशन होतं, ते काही डिकम्पोजिशन होत नाही. त्यामुळे जमिनीची सुपीकता तेवढी काही वाढत नाही आहे आणि त्याला उन्हाळ्यात परत वणवे लागायची सुद्धा भीती राहते. आणि ह्यासाठी मग हे दोष सगळे कमी करण्यासाठी तुम्ही त्यातून जनावराचा सुयोग्य वापर करा. मग आम्ही आता गेल्या वर्षीपासून आता ह्या सीताफळाच्या बागेत तर जनावरं सोडतो, त्यामुळे ही तणं कंट्रोल करतात आणि आपल्याला ते खाली आडवी पडतात आणि त्याचं मलमूत्र इथंच पडतं, त्याचं डिकम्पोजिशनचे सुद्धा फायदे मिळतात. आता हे 5वं तत्त्व की जनावरांचा सुनियंत्रित वापर आम्ही त्यात एक ॲडिशनल चालू केलेला आहे. ज्यावेळेस ही तणं नुसतीच वाढत राहतात त्यावेळेस ते एक जेवढा काही ऑर्गॅनिक कार्बन तयार करणार असते त्याच्याऐवजी त्याच्यामधल्या काळात काही जेव्हा ती जनावरं खातात त्यावेळेस त्या पिकाला असा म्हणजे आणखी जास्त एनर्जी तयार करण्याचा संदेश मिळतो आणि त्यामुळे त्याच्या मुळ्या वगैरे आणखी जास्त एनर्जी तयार करतात. त्यामुळं नेहमीपेक्षा तिथं जास्त बायोमास तयार होतो आणि ती जमीन जास्त सुपीक होण्याचा मार्ग आपल्याला उपलब्ध होतो. नुसतीच तणं वाढवलेली आहेत आणि ती तणं तिथंच कुजत आहेत, यापेक्षा तणं वाढवलेली आहेत आणि त्यात सुनियंत्रित पद्धतीनं जनावरांनी ती तणं खाल्लेली आहेत, तर त्या पद्धतीत जास्त जमीन सुपीक झाल्याचं शास्त्रीय संशोधन सांगत आहे. त्यामुळं जनावराचा सुनियंत्रित वापर आपण केला पाहिजे. आता आपल्याकडं जुन्या काळात ही पद्धत होती, आपण पीक संपल्यानंतर तर का होईना तिथं आपण ती जे काही अवशेष राहायचे तिथं ते जनावरं नेऊन बांधायचो आणि त्याचं मलमूत्र पडायचं, ते खाल्लं जायचं. असं जुनीसुद्धा आपली पद्धत होतीच. किंवा आपल्याकडे जे काही मेंढपाळ वगैरे असतात ते ह्या पद्धतीनं काम करतात. परंतु भारतात होतं काय की अतिचराई होती. अतिचराई पण उपयोगाची नाही, थोडीशी चराई झाली पाहिजे, पण जेणेकरून तिथं तणं पण राहिली पाहिजेत. सगळी जमीन खरडवून टाकली तर त्याचा उपयोग होणार नाही. सुनियंत्रित पद्धतीनं तणाचं चराई केली पाहिजे, हे एक आमच्या लक्षात आलेलं आहे. महायान भास्कर कृषी संस्कृती या नावानं एक यूट्यूब चॅनल आम्ही चालू केलेलं आहे, ज्याच्यावर आम्ही आमच्या प्रत्यक्ष कामकाजाचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. विशेषतः पाऊस गेल्या वर्षी 165 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर आमच्या शेतातील चमत्कार, वाळवी कसं शेतकऱ्याला उपयोगाची आहे ह्याचा व्हिडिओ, जनावरांचा सुनियंत्रित चराई कशी करायची, इतका बायोमास झाला तर कसा मल्चिंग त्याचं करायचं, ह्याचे असे 6-7 व्हिडिओ आम्ही बनवलेले आहेत. आपल्याला जर आवड असेल तर महायान भास्कर कृषी संस्कृती या चॅनलला अवश्य भेट द्या.